हे सरप्राईज होतं आपल्याला. तर आपल्या घरामध्ये अजून एक मेंबर वाढलाय आपली. शुभ दसरा, शुभ दसरा. जा घेऊन जा. आज दसरा आहे आणि आज दसऱ्याचा मग आणि आपले शोभान आणि आपल्याला पहिलं तुम्हाला सर्वांना दसऱ्याचा आदेश शुभेच्छा. आणि आता आपण जिममध्ये आहे, पूजा आहे, पूजा करतो. आता जिममध्ये आला तर जाऊया आणि डायरेक्ट एखादाच ब्लॉग चालू होता. आपण जाऊया आणि बघू कसं काय ते. शुभ दसरा. शुभ दसरा. आता मराठीमध्ये बोला ना शुभ दसरा. हा, हॅपी दसरा इंग्लिश चालतात. किती वेळ 5 वाजता झोपलो. 5 वाजता मग 5 वाजता उठलोय मी झोपलो. हे ट्रेनर असून खातात बघा काय. हे बघा आता. हा हे घ्या ब्लॉग मध्ये. हे नको इधर मेन एक बसून खा. हा चला चेअर आणली पाहिजे होती. सो आता आपण निघालो आणि आपण आता एरियामध्ये जाऊया. आणि गुड न्यूज आहे, मी डायरेक्ट तुम्हाला दाखवतो. हे सरप्राईज होतं आपल्याला. तर आपल्या घरामध्ये अजून एक मेंबर वाढलाय. आपली बर्गमॅन आली आहे, म्हणजे आत्याची आहे ती. तर तेच सरप्राईज होतं. कोणाला सांगितलं नव्हतं. अचानक भयानक आम्हाला गिफ्ट दिलंय. सो आता आपण डायरेक्ट आपल्या पहिल्या शोच्या इथे जाऊ. कारण का पहिला शो आपला चालू आहे, संपायला पण आला असेल. तर तिथे सूरज आणि वाजवतात आहेत. कारण का ते लोक आपल्याला आज 4 प्रोग्राम आहेत. 2 पार्ल्यामध्ये आहेत, 3 पार्ल्यामध्ये आहेत आणि एक सेंटा क्रूजला आहे.
आणि एक प्रोग्राम आहे आपली सेंटागोची टीम आहे ती सकाळचा प्रोग्राम आता वाजवते आणि आम्ही लोक आहेत मी अक्षय आणि आहे तर आम्ही ते 2 प्रोग्राम वाजवू दॅलरा सोडचा आपण जो दांड्या वाजवता 9 दिवस तो आणि वरूनच्या इकडची टीम आपण हे 2 प्रोग्राम वाजवणार आपण 3 वाजता आणि निघू आणि आता ते लोक सेंटागोची टीम पहिला प्रोग्राम वाजवतात तर आपण असंच जाऊया बघूया तुला भेटूया सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा आणि त्याच्या थोडा व्हिडिओ पण काढूया चला हल्लेस काय मला करू चांगला कोण नसता भेटला तर ह्यालाच फोन केलाय स्टिक घेऊन आला त्यालाच बोलणार तो ड्रम बिम घेऊन ये शुभ दसरा सदरा घालणार होते सगळ्यांना घाई झालो रे दसरा दादा शुभ दसरा काल शुभ दसरा काढा लंडावरती उठून आलंय आपण निघालो आता तिकडनं आता पेट्रोल पंपला जाऊया आणि तिकडनं घरी जाऊया कपडे आणि चेंज करूया आणि मग डायरेक्ट आपल्या लोकेशनला येऊया रेडी होऊन आलो आपण आणि भंडारा चालू आता आणि आपली पालखीची तयारी चालू आहे आपण दरवर्षी नसतो पण आपल्याला पालखी कदाचित भेटेल दरवर्षी आपल्याला भेटते तर यावर्षी आपल्याला भेटेल वरूनचा प्रोग्राम चालतो तर भेटलीच पाहिजे तर दाखवतो आपली पालखी पण आपल्याला दाखवायला भेटेल कारण का भंडारा दाखवायला भेटतच नाही कारण का आपण प्रोग्रामला असतो पूर्ण दिवस आणि तिकडे मंडळात पण नसतो आपण आता अक्षयची वाट बघतो आणि तिकडनं डायरेक्ट लोकेशनला जाऊया आपल्या लोकेशनला भेटूया माझी घेतली आहे मला घेतली ना 2 पॅर मी घेतल्या 3 तुला दिल्या 3 तू घेतल्या आणि नरू आहे ना आत्ता जेवायला गेला भंडाऱ्याला आधीपासून झोपलेला डायरेक्ट लोकेशनला भेटू लोकेशनला आलोय स्टिक होत्या काय नाल्याचे टी शर्ट हा ती पण आणली क्या करते तुम लोग अंडा पाव खाओ भुर्जी पाव खाओ बस खाते ना लोग अंडा पाव अप्पो लाईट चालू आपली फर्स्ट टीम पण आली आहे एक प्रोग्राम समाप्त करून आले आहेत काढलं सगळं आणि हे साहेब नांदेडवरनं आले त्याला घेऊन जा घेऊन जा जाऊ दे आणि भरपूर लेट झाले 6 वाजून गेले 6:15 झाले आणि आपल्याला 7-7:30 पर्यंत पॅकअप करायचं पटपट भेटू आणि डायरेक्ट दुसरा प्रोग्राम पण वरून जाईल 7 वाजता चालू करायचं खूप लेट झालंय चला फटाफट चालू करू
पॅकअप झालं आणि आपण इन्स्ट्रुमेंट घेऊन आलो आहे लोकेशन, म्हणजे आपण चालू केला तिकडे. सगळे इन्स्ट्रुमेंट काढतात, हालत बघा. हे दाखव रे, तोंड दाखव तुझं. हा काय कामाचा नाही, संपल्यावरती सगळीकडे येतो फुकट टाइमपास करायला, हवा ही खायला. 11 वाजता येणार आणि मग बोलणार थांब ना आम्ही आलोय ना, मला सोडून चाललास. अशी दोस्ती. सकाळी 7 वाजता यायला प्रॉब्लेम होतो. हा हे आता बोल ना, ए बोल ना. थँक्यू. यस चल, मी तेरे को जीपे कर देता हूँ. इन्स्ट्रुमेंट भरलाय आणि आता आपण घरी निघूया आणि भेटूया. आणि आज खूप वैताग आला. शो वाजले चांगले पण मजा नाही आली. जसं आपले शो होतात तसे नव्हते. मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम झाला आपला, मजा नाही आली. डायरेक्ट घरी जाऊया आणि झोपूया. आणि डायरेक्ट उद्या पण आपला शो आहे देवी विसर्जनचा, तो उद्या भेटूया. उद्या आय थिंक ब्लॉग नाही काढणार मी. चला.